आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। भुजबळ आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार। जालन्यामध्ये लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर शिष्टमंडळ पुण्यात मंगेश ससाणे यांची भेट घेईल। घरी बसवलं तरी ओबीसींच्या मुद्द्यासाठी लढत राहणार भुजबळ ठाम, तर चुकीचं प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी। कुणबी प्रमाणपत्रावरून भुजबळ आक्रमक। करिअर चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे। ठीक आहे ना, घरी बसवा ना। पण छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे। सर्व काही भुजबळ करत आहेत। भुजबळांना मराठा ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायची आहेत। जरांगींचा भुजबळांवर गंभीर आरोप। तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं, मी त्याला नाही सोडू शकत। त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं। वेळ आल्यास मराठ्यांसाठी मी बलिदान देण्यासही तयार, पण मराठ्यांवर कधीही अन्याय होऊ देणार नाही। जरांगी पाटलांची स्पष्ट भूमिका। संगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी घेणार नाही आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला। मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठपुरवायला खंबीर आहे या सरकारची। कुणाच्या ताटातलं कुणाला काढून देऊ नये ही ठाकरेगडाची भूमिका। संजय राऊतांकडून भूमिका जाहीर, तर मराठा ओबीसी एकमेकांविरोधात उभं राहणं ही चांगली बाब नाहीये, राऊतांचं हे वक्तव्य। मराठवाड्यात 9 महिन्यात तब्बल 1,40,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। 45,000 कुणबी नोंदींद्वारे 1,40,000 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीद्वारे आकडेवारी समोर। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंची आज बैठक। मुख्यमंत्री महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। किशोर दरडे यांच्यासाठी नाशिक शिंदे या ठिकाणी बैठक घेतील। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये तिढा। अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसार देखील मैदानात आहेत। भावसारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार आहेत। महाविकास आघाडीत सर्वजण समान हिस्सेदार। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत अजून चर्चा नाहीये, संजय राऊतांचं हे वक्तव्य। महाविकास आघाडीत सर्वजण समान हिस्सेदार राहतील, राऊतांचं वक्तव्य। सभी बराबर के हिस्सेदार हैं। लोकसभा चुनाव में हमने महाविकास आघाड़ी ने एक साथ चुनाव लड़कर पूरे देश को दिखा दिया एकता का जोड़ क्या होता है। हमने रोका है, बहुमत को रोका है मोदी जी।